आगामी महानगर पालिका चुनाव को ध्यान में रखते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट ने अपनी तैयारियां तेज कर दी है। इसी कड़ी में शुक्रवार को नागपुर में पत्र परिषद का आयोजन किया गया है। महत्वपूर्ण बैठक की अध्यक्षता पार्टी के राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल करेंगे। बैठक में विदर्भ क्षेत्र के सभी विधायक, पूर्व सांसद और प्रमुख नेता शामिल होंगे। पूर्व विधायक रविंद्र जैन ने बैठक की जानकारी देते हुए बताया कि इसका मुख्य उद्देश्य आगामी महानगर पालिका चुनाव में पार्टी को मजबूती देना और सरकार द्वारा किए जा रहे कार्यों की जानकारी जन जन तक पहुँचाना है। उन्होंने कहा कि यह बैठक पार्टी की रणनीति को धार देने का काम करेगी और कार्यकर्ताओं में नया जोश भरने के लिए अहम साबित होगी। पार्टी की योजना है कि ग्रास रूट स्तर पर संपर्क साधा जाए और नगर पालिका चुनाव में शानदार प्रदर्शन किया जाए। पक्ष प्रवेशचा जे विषय आहे ते आमच्याकडे पक्ष प्रवेशसाठी चर्चा सुरू आहे। जेव्हापर्यंत कन्फर्मेशन होत नाही, चर्चा म्हणजे ज्या लोकांना राष्ट्रवादीमध्ये यायचं आहे ते बोलतात, प्रारंभिक चर्चा सर्व सुरू आहे, काहीतरी नक्कीच होणार त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण काहीतरी चांगले पक्ष प्रवेश त्या दिवशी होणार। इकडे प्रफुल्लभाई फार चांगले मोठे नेते आहे आणि राज्य सरकारमध्ये प्रत्येक दिवशी कुठेही विदर्भाकडे दुर्लक्ष नाही, विदर्भाकडे दुर्लक्ष कधी होणार नाही। आणि अजित दादा असो की आमचे मंत्रिमंडळचे कोणी असो, विदर्भावर पूर्ण लक्ष आहे। आणि याच्या नंतर हे निवडणुकीचा विषय नाही, या मेळाव्याच्या नंतर सतत आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक चांगला कार्यक्रम ठरवला आहे। त्या पद्धतीने कुठेही कधीच न राहिला विदर्भामध्ये कोणाचेही दुर्लक्ष राहणार नाही। आता जेव्हापासून हे निर्णय आला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या, त्याच्यानंतर एका प्रारंभिक स्वरूपाची बैठक मुंबईला झाली असेल, पण हे निर्णय इथे होणार नाही। पण वरच्या लेवलवर आमचे कोर कमिटीचे लोक, आमचे महायुतीचे लोक बोलत आहे, त्यांचा जसा निर्णय येईल तो पुन्हा आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्हाला सांगणार। नाही, पक्षाचा जेव्हा मेळावा होते तो निवडणूक, जेव्हा आता निवडणूक येत आहे तो ते प्राथमिकता तो निवडणूकची चर्चा होणारच आहे। आणि जेव्हा पक्षाचा मेळावा होते तो पक्षाबद्दल, पक्षाच्या संघटनेबद्दल, सदस्यता अभियानबद्दल ते सर्व चर्चा होणार आहे ना। प्रत्येक जिल्ह्याला त्याच्यानंतरही एक आम्ही असं ठरवलं आहे की 11 ते 1 मेळाव्याच्या नंतर संध्याकाळपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमचे जे सर्व मोठे वरिष्ठ नेते येणार आहे ते सर्व प्रत्येक जिल्ह्याशी जे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी वेगळा पण बोलणार आहे। की बोलताना कोणी काय बोललं त्याच्याबद्दल आम्ही बोलत नाही, पण आजच्या घडीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या पद्धतीने काम करत आहे, तो जे आम्ही 40 जागाचा दावा केलेला आहे ते काही खोटं नाही, पण चर्चा होईल। आम्ही जे पक्ष राहते, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहरमध्ये पूर्णपणे काम करत आहे। आमचे 6 विधानसभा अध्यक्ष आहे, आम्ही गणेशपेठ मध्ये चांगला एक व्यवस्थित कार्यालय आमचं सुरू आहे आणि दर 10 दिवसात आम्ही आमचे अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, आमचे प्रदेशचे पदाधिकारी, विभागीय अध्यक्षाबरोबर चर्चा करत आहे। महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचं पण काम सुरू आहे। तो अशा आम्हाला वाटते की पक्षाने काहीतरी ज्या पद्धतीने सदस्यता अभियानमध्ये आमचे सदस्य वाढले, प्रत्येक विधानसभामध्ये आमचे लोक ज्या पद्धतीने उत्साहाने येत आहे, आमच्याकडे प्रत्येक विधानसभामध्ये उमेदवारीसाठी अर्ज पण येणे सुरू आहे। म्हणून आम्हाला वाटते की 40 सीट जी आम्ही मागितली आहे ते खोटी नाही आणि नंतर निर्णय वरचे लोक घेतील।